आज मोहोळ विधानसभा 247 या मतदारसंघासाठी आज आपण इथे राजू नानुखरे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यानिमित्त आज आपले सन्मानचे आदरणीय मुली मैदान तो महाराष्ट्राचे उमेदवार पाटील व आपल्या लोकशक्ती परिवाराचे नेते व आपल्या मोहोळ तालुक्याचे खरे भाग्य विधाते विजयरावदादा डोंगरे आणि राजी चौरे असतील, आशक बापू भोसले असतील, शिवसेना तालुका प्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य भैया पाटील असतील, माझे वडील अण्णा कदम असतील. तर आज आपण गावभेट दौऱ्यानिमित्त उमेश दादा व विजयरावदादा आपल्यासाठी जमले. कारण का आपल्याला काय करायचं ह्या 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी. कारण कित्येक वर्ष झालं एकाच्या हातात सत्ता आहे. सत्ता असल्यामुळे त्यांना मस्तवालपणा हा वाढलेला आहे. तो मस्तवालपणा आपल्याला पूर्णपणे बंद करून टाकण्यासाठी आज आपल्या तालुक्यामध्ये 1 नंबरचं बटन दाबून राजू खरे यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. व त्याबद्दल काय बदल होणार आहे आपल्या इथं, तर आपल्या गावातल्या समस्या असतील, कित्येक दिवसांपासून काही रस्ते असतील, काही गोष्टी असतील, एसटीची सुविधा असेल, ह्या सर्व गोष्टी बदलणार आहेत. गावात जिम आपल्याला आणायची आहे. परत त्यानंतर आपल्या गावामध्ये वायफाय झालं पाहिजे, म्हणजे टॉप लेवलचं. आपणच का नेत्याकडे जायचं, नेता पण इथं आला पाहिजे. जनता दरबारच्या निमित्तानं पहिला नेता नेता आपल्याकडे आला नव्हता. आपण 15-20 कामं दिली, त्यातली 10-12 कामं झाली असतील, 2-3 कामं काही तांत्रिक अडचणीमुळे झाली नसतील. पण असा एकमेव नेता आहे की आपल्या गावापर्यंत आला, जनता दरबार घेतलो, प्रत्येक जनतेची समस्या सोडवली. आज उमेदवारासाठी, फक्त उमेदवाराच्या शब्दासाठी आज माझी नोकरी सोडून मी उमेदवारासाठी इथं आलोय. कशासाठी आलोय? माझ्यासारखे अनेक युवक जे असतील ते का आलेले आहेत आज आले की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे व आपल्या तालुका परिवर्तन करायचं आहे व आपल्या तालुक्यात गोरगरिबाचं लेकरू हे वरतीपर्यंत गेलं पाहिजे आणि ते सगळ्या गावापर्यंत आलं पाहिजे. आपणच का अनगरला जायचं, आपणच का दुसरीकडे मोहोळला जायचं? आपलं जामगाव पण तेवढंच मोठं आहे, ते आपल्याला सगळ्याला अभिमान असला पाहिजे. पहिली गोष्ट, आपणच स्वतःचा कमीपणा कधी करून घ्यायचं नाही. नेत्याने इथं जागेवर आलं पाहिजे आणि आपली समस्या सोडली पाहिजे, असा नेता आपल्याला पाहिजे. त्यामुळे उमेशदादा पाटील असतील, विजयदादा डोंगरे असतील, असे हे दोन नेते असे आहेत की लोकांपर्यंत पोहोचतात व लोकांची कामं करतात. तर ह्यांच्याकडे बघून आपल्याला राजू नानुखरे यांना मतदान करायचं आहे. अनुक्रमांक 1. एवढं मी बोलून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.